कविता पाटील रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। या पृथ्वीवर जिथे जिथे माणूस आहे तिथे तिथे माशा या आहेतच। खरं तर माशांचं आयुष्य जेमतेम 20 ते 25 दिवसाचं असतं, तरीही त्यांचा खूप त्रास होतो। या माशा फक्त त्रासदायकच नसतात तर धोकादायक सुद्धा असतात। माशांच्या पायावर, पंखावर अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात आणि याच माशा आपल्या नकळत आपल्या अन्नावर किंवा हातावर बसतात। तेव्हा त्यांच्या पायावरचे, पंखावरचे जे जीवाणू आपल्या हातावर किंवा अन्नावर येतात आणि मग त्याच हाताने आपण खाल्लं की रोगराई पसरते। या माशामुळे टायफॉइड, कॉलरा यासारखे भयानक रोग पसरतात। त्यामुळे त्यांच्या आपल्या आजूबाजूला असण्याचा फार फरक आपल्याला पडत नसला तरी त्यांना घालवणं हे आपल्या आणि आपल्या परिवाराच्या आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे। यावर केमिकल, पेस्टिसाइड्स हे उपाय तर आहेतच, ते सोपे, पटकन होणारे किंवा सोयीस्कर असतीलही, पण या गोष्टींचे आपल्या आरोग्यावर पण विपरीत परिणाम होतात। त्यामुळे उगीच एक करता दुसरं काहीतरी व्हायचं यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय साधा आणि सोपा उपाय पाहणार आहोत, जेणेकरून या माशा तर पळून जातीलच, पुन्हा कधीही आपल्या आजूबाजूला दिसणार नाहीत। शिवाय हा उपाय केल्यामुळे आपल्या आरोग्यावर कोणताही परिणाम होणार नाही। तर चला पाहूया कोणता उपाय आहे, एकदम साधा आणि सोपा। पण त्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका, शिवाय कमेंट करून कळवायला सुद्धा विसरू नका। चला तर वेळ न घालवता पाहूया कोणता हा साधा आणि सोपा उपाय आहे, जेणेकरून माशा पुन्हा आपल्या घरात कधीच दिसणार नाहीत। यासाठी आपल्याला काही डांबर गोळ्या लागतील। या डांबर गोळ्याची आपण अशी पूड करून घ्यायची आहे, एकदम बारीक अशी पूड करून घ्यायची आहे। तर यानंतर एक बॉलचं किंवा कोणत्याही प्रकारचं भांड घ्यायचं आहे। यामध्ये 4 ते 5 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत। या कापराच्या वड्याची सुद्धा अशा प्रकारे छान अशी पूड करून घ्यायची आहे। अगदी हातानेही या सहज चुरडल्या जातात। आता यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे। अगदी आपलं नॉर्मल जे साधं पाणी असतं हे टाकायचं आहे। आणि आता या पाण्यामध्ये आपण जी डांबर गोळ्याची पावडर बनवलेली आहे ही यामध्ये मिक्स करायची आहे। तर चमच्याच्या साहाय्याने छान असं मिक्स करून या पाण्याला पुन्हा गरम करायचं आहे गॅसवरती ठेवून, कारण गरम पाणी केल्यामुळे ही जी पावडर आहे ही पूर्णपणे यामध्ये विरघळली जाते। अशा प्रकारे मिक्स करून आता आपण हे पाणी गरम करून पुन्हा पाणी हे पूर्णपणे थंड करायचं आहे आणि थंड करून एखाद्या बॉटलमध्ये किंवा आपल्याला जर स्प्रे बॉटल असेल तर त्या स्प्रे बॉटलमध्ये सुद्धा तुम्ही हे पाणी भरू शकता। अशा प्रकारे अगदी साधी नॉर्मल जी आपली पाण्याची बॉटल असते यामध्ये सुद्धा भरून याचे जे टोपण असते याला थोडंसं होल पाडायचं आहे आणि याच्या साहाय्याने सुद्धा आपण जिथे जिथे माशा आहे तिथे तिथे हे पाणी स्प्रे करायचं आहे। रिझल्ट तुम्हाला नक्की दिसून येईल। कितीही माशा आपल्या घरात असतील तरी हे पाणी फवारताच अगदी काही सेकंदातच या माशा निघून जातील। तर नक्की हा उपाय करून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।